आपल्याला पॉईंट दिसतच नाहीये, पण ट्राय करूया आणि मी तुम्हाला दाखवण्याचा पॉईंट हवा इतकी आहे, बापरे बापरे खूप हवा आहे, पण इतकं छान वाटतं इथे. पूर्णपणे आम्ही भिजलो आहे तरी पण इतकं इथे येऊनच किती सुंदर वाटतंय. पहिल्यांदा माथेरान अनुभवते, पण खूप छान आहे. एकदा पावसात खरंच याचा अनुभव घ्यायला हवा, इतकं सुंदर आहे हे वातावरण. हॅलो नमस्कार, मी पल्लवी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. तर आज आम्ही जाणार आहोत माथेरानला. पाहूया तिथे किती गर्दी आहे. दादरवरून खोपोली ट्रेन पकडणार, 7:43ची ट्रेन आहे. आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणी मला भेटली, एक मुलुंडला ट्रेनमध्ये चढेल आणि दुसरी डोंबिवलीला. सो 4 जणी आम्ही आता आहोत. बघूया, तिकडचं खूप गर्दी आहे असं समजतंय, पण आता म्हणून आम्ही बिग डेला जातोय. तर चला बघूया माथेरानचं वातावरण कसं आहे ते. सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि मी आले आहे दादर स्टेशनला. इथे कल्याण फास्ट, त्यानंतर आसनगाव आणि आता 7:45ला आली आहे ती खोपोली फास्ट. सो इथे ट्रेनमध्ये अजिबात गर्दी नसल्यामुळे मला छान बसायलाही मिळालं होतं. डोंबिवली कल्याण स्टेशन गेल्यानंतर थोडा थोडा पाऊस पडायला लागला आणि झाडांची हिरवीगार पानं खूप टवटवीत वाटत होती. नंतर जसं वांगणी स्टेशन आलं तसं काही शेतकरी भाताची लावणी लावताना दिसले. उन्हाचा रखरखीतपणा गेल्यानंतर जसा पाऊस पडला तसंच हे झाडांची पालवी फुलली आहे, पानं डोलू लागले. झाडं अतिशय फ्रेश दिसत आहेत, वातावरण सुंदर दिसत होतं. सकाळच्या ह्या वातावरणात फ्रेशनेस मला जाणवत होता. नेरळ स्टेशनला उतरल्यावर बाहेर येताच इथे मार्केट लागतं आणि मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू म्हणा किंवा भाज्या असतील, फिश असेल, हे सगळं मिळतं. तिथे काही वेळ मार्केटमध्ये चालल्यानंतर आम्हाला एक हॉटेल दिसलं, तिथे आम्ही नाश्ता, चहा आणि नाश्ता केला. नेरळ स्टेशनला गेल्यावर तुम्हाला अशा व्हॅन दिसतील, त्या शेअरिंगमध्ये तुम्हाला माथेरानच्या पायथ्याशी घेऊन जातात. प्रति व्यक्ती 120 रुपये प्रमाणे शेअरिंगमध्ये आपण इथून जाऊ शकतो. काही जण तर हे बघा, रस्त्यावरून नेरळ टू माथेरान पूर्णपणे चालत प्रवास करतात. आता माथेरानच्या पायथ्याशी गेल्यावर हे आता घोडेवाले आहेत, ते माथेरान टू मार्केटमध्ये आपल्याला जायचं आहे. माथेरानच्या पायथ्याशी आपण तिथे गाडीने गेलो तर तिथून आता मार्केटमध्ये जाण्याचा त्यांचं किती पैसे घेतात किंवा पॉईंट दाखवण्याचे किती पैसे घेतात हे आता आपल्याला ते सांगतायत. 5 पॉईंटला गेले तर 1650 1650. 9 पॉईंटला गेले तर 2100 रुपये. नंतर गावात सोडलं तर 550. सो आता माथेरानच्या पायथ्याशी गेल्यावर आम्ही काही असे फोटो काढले. हे बघा, पुढे चालत जाल तर इथे तुम्हाला हे सगळे असे घोडे दिसतील, जे घोडेवाले तुमच्या अगदी मागेच लागतात की घोड्याने जा, रस्त्यावर तुम्हाला चालायला जमणार नाही. तर पुष्कळशे लोक असे घोडे घेतात, जे मार्केटमध्ये जाण्याचे काही 600 काही 800 असे रुपये घेतात. सो आता आम्ही चालत चाललोय, फोटो घेतोय. हे पहा, सो काही अंतर आम्ही चाललो, पण माझ्या 2 मैत्रिणी होत्या, त्यांना पुढे चालण्यासाठी थोडा त्रास होत होता गुडघ्यांना. सो त्यांनी घोड्याचा वापर करणं योग्य समजलं आणि
सो एका मैत्रिणीने स्टार्टिंगलाच घोडा बसण्यासाठी मार्केटला जाण्यासाठी घोडा घेतला होता, तर तिला 800 रुपये स्टार्टिंगला सांगितले, जे आम्ही बार्गेन केलं तिथे आणि 600ला मिळालं. आणि सो जे नंबरवाले घोडे असतात त्यांचे रेट थोडे जास्त असतात आणि ज्यांना नंबर नसतो त्यांना 400मध्ये तुम्हाला त्या घोड्यावर बसवलं जातं. सो हे ज्यांना नंबर नाही आहेत असे घोडे आहेत जे 400 रुपयाप्रमाणे ते आपल्याला बसायला देतात. सो माझी दुसरी मैत्रीण आहे, तिने हा घोडा मार्केटपर्यंत जाण्यासाठी हा बसण्यासाठी घेतला होता, ज्यांना नंबर नाही आहे. हे बघा. नाही दुसरे म्हणजे कसं तिथं वाट आहे, तिथं कसं पंचशील नगर आहे, वाल्मिक नगर आहे, मुस्लिम मॉल आहे, असे सर्व मिळून 3,500-4 हजारची वस्तू आहे पूर्ण माथेरानमध्ये. पण कसं सर्व एकत्र जातात मिळून मिसळून. आणि हे रिक्षावाले आपल्याला मार्केटपर्यंत नेतात, ते 50मध्ये नेतात. हा, हे रिक्षाचे 15-25 रुपये काहीतरी तिकीट आहे. तिथनं ते मार्केटपर्यंत सोडतात, तिथनं परत दुसऱ्या टुरिस्टला घेऊन इकडे आमन लॉजला येतात. अच्छा, आमन लॉज. सो आता हे माथेरानचं मार्केट चालू झालंय. इथे बघा सगळं तुम्हाला हॉटेल्स दिसतील, खाण्याचे पदार्थ दिसतील, शिवाय तुम्हाला कपडे हवे असतील, शूज हवे असतील, त्याही वस्तू तुम्हाला इथे मिळतात. सो हे पूर्णपणे आता मार्केट चालू झालं आहे. मी आणि माझी दुसरी मैत्रीण चालत इथपर्यंत आलो. आता हे मार्केट पूर्ण चालू झाल्यानंतर इथे आपल्याला घोडे सोडतात ह्या मार्केटपर्यंत. रिक्षा पण इथेच थांबली जाते. इथून तुम्हाला पुढे चालायचं असतं. जर तुम्हाला चालायचं नसेल तर इथून जे घोडे पुढे आपल्याला पॉईंटपर्यंत नेतात त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतात. माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणजेच हिल स्टेशन आहे. हे आशियातील एकमेव वाहनमुक्त ठिकाण असून येथील प्रसिद्ध टॉय ट्रेन पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. परंतु आय थिंक जून 15पासून टॉय ट्रेन आता बंद झाली आहे. ते ऑक्टोबरपर्यंत बंद असणार आहे. त्यानंतर टॉय ट्रेन चालू होईल. प्रदूषण टाळण्यासाठी येथे कोणत्याही वाहनांना प्रवेश नाही. दस्तुरी नाक्यावर गाड्या पार्क करून चालावे लागते किंवा घोडे व हात रिक्षांचा वापर करावा लागतो. नेरळ ते माथेरान चालणारी ऐतिहासिक मिनी ट्रेन प्रवास अधिक सुंदर बनविते. सो ही जी मिनी ट्रेन आहे ती तुम्हाला माथेरानच्या पायथ्यापासून ते तेथील गावापर्यंत जाण्यासाठी ही ट्रेन असते. ही बघा. सो आता आम्ही पाहतोय माथेरानमधील पहिला पॉइंट खंडाळा पॉइंट. इथे पूर्णपणे सगळीकडे तुम्हाला धुकं दिसेल, त्यामुळे या पॉइंटला येऊन आम्हाला काहीही दिसलं नाही. परंतु इथे पाऊस पुष्कळ होता, हवा अतिशय होती, त्यामुळे खूप छान वाटत होतं. एकदा तरी पावसाळ्यातून माथेरान सहल करणं अतिशय गरजेचं आहे, ज्यानं मनही अतिशय प्रसन्न होतं. पुढे आपण बघणार आहोत 3 पॉईंट जे आहेत, लुईसा, हनीमून पॉईंट आणि अजून एक आहे तो कोणता, शॅलेट. असे 3 पॉईंट पुढे आहेत. बघूया ते तरी दिसत आहेत का. धुक्यामुळे आपल्याला पॉईंट दिसतच नाही आहेत, पण ट्राय करूया आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. चला बघूया हनीमून पॉईंट आणि लुईसा. हवा इतकी आहे, बापरे बापरे, खूप हवा आहे. पण इतकं छान वाटतं इथे. पूर्णपणे आम्ही भिजलो आहे, तरी पण इतकं इथे येऊनच किती सुंदर वाटतंय. पहिल्यांदा माथेरान अनुभवते, पण खूप छान आहे. एकदा पावसात खरंच याचा अनुभव घ्यायला हवा. इतकं सुंदर आहे हे वातावरण. बघा तुम्ही, माय गॉड, हवा बघा, हवेचा दाब बघा किती आहे. बापरे बापरे, खूप सगळे नेचर माहिती. जसं मी बोलते इथे खूप सगळे माकडे आहेत.
हे बघा इथे पण एक बसलेला आहे इथे. सो हा आहे हनीमून पॉईंट. सो आता लंच करून आम्ही आलो होतो आता रिक्षा पकडण्यासाठी. इथून आता आम्ही जाणार माथेरानच्या पायथ्याशी, तिथून परत व्हॅन करणार आणि घरी जाणार. माथेरान ट्रिप आता आमची कंप्लीट झालेली आहे आणि 4 ते 5 पॉईंट पाहिले आम्ही, परंतु अतिशय धुकं आहे, काहीही दिसत नाही. खूप पण त्यातल्या त्यात खूप एन्जॉय केलं, मजा आली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.